आज माऊली रिक्षात नाही तर या मोठ्या गाडीत दिसलं, कारण की रिक्षा घेऊन त्यांचे पप्पा गेलतात भाड्याला, त्यामुळे मोठ्या गाडीतनं जायचं होतं बागणीला मटण आणाय. माऊलींना म्हणलं जाता जाता बबड्याला बहिणीपाशी सोडून जाव्या काय. चालतंय म्हटल्यानंतर घेतला बबड्याला आणि बहिणीच्या घरात सोडला. इकडल्या घरात कोण नसतंय हो, त्यामुळे मी जर कुठं बाहेर जायला लागलो की बहिणीपाशी सोडून जातोय त्याला. तिथं त्याला गमतंय पण आणि तिथली सवय पण आहे. जसं त्याला सोडला तशी गाडी सुरायला लागली आणि न थांबता नॉनस्टॉप आलो बागणीत आल्यानंतर एका साईडला गाडी लावली आणि गाडीच्या बाहेर उतरलो. बागणीतलं बकऱ्याचं मटण लय फेमस आहे, त्यामुळे खास येतोय आम्ही आष्ट्यातनं बागणीत बकऱ्याचं मटण न्यायला. बकऱ्याचं मटण घेतलं आणि माऊली म्हणलीत लागली चिकन पण घेऊन जाव्या. या दोन गोष्टी घेऊन आम्ही जायला लागलो आष्ट्या दिशेला. रस्त्यासनं जाताना माऊलीसनी कुणाची तर हाक ऐकू आली. ती हाक होती बागणीतल्या विपुल भाऊंची. गाडीतनं उतरल्यानंतर बघितलं की विपुल भाऊंच्या गाडीत गॅस भरत होते. गॅस भरून झाल्यानंतर माऊली म्हणली चला एक एडा टाकून येऊया. गाडीतनं गेलतो एडा टाकाय आणि माऊली म्हणली आता आलोय तर सगळीजण चहा पिऊन जाव्या. मग इथं आलो रॉयल शेतकरी नाश्ता सेंटर मध्ये. तिथे गेल्यानंतर असं शेतकरी अमृततुल्य चहा पेला. चहा पिऊन झाल्यानंतर आता जावं म्हणलं असं रिटर्न गॅरेज पाशी आल्यानंतर ओमनी लावली साईडला आणि आलो आपल्या गाडी पाशी. गाडीत बसल्यानंतर सगळ्यांना म्हणलं जातो आता आणि तिथनं निरोप घेतला. गाडी सुराला लावून आम्ही जायला लागलो आष्ट्यात दिशेला. काही वेळानंतर पोहोचलो आम्ही आपल्या सव्वाला की आष्ट्यात पोहोचल्यानंतर माऊलीसनी भाजी मंडईत जाऊन बाजार घ्यायचा होता. बाजार घ्यायला आलो आम्ही आपल्या कपिल भावांपाशी. तिथे गेल्यानंतर माऊलीसनी काय काय पाहिजे होतं ते घेतलं आणि ती झाल्यानंतर जायला लागलो घराच्या दिशेला. त्यावर माऊलींचं एक काम राहिलं, किराणा मालाच्या दुकानात खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या होत्या. मग लागलीच ती पण घेऊन जायला लागलो घराकडे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.